Yes, sir. Shall we start then? Yes, sir. All right. So yesterday we have seen helping verbs. आज आपण verbsचा पुढचा पार्ट that is main verbs. Main verbs. सो आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जी वाक्य बोलतो आणि जे वाक्य ऐकतो त्या वाक्यांमध्ये वाक्याच्या मराठी मराठी वाक्याचं बोलतो हा. मराठी वाक्यांमध्ये वाक्याचा जो शेवट असतो तो कशाने होतो? क्रियापदाने होतो. तर क्रियापद ही दोन प्रकारची असतात, सहाय्यकारी क्रियापदे आणि मुख्य क्रियापदे. मुख्य काम सांगणारे शब्द म्हणजे मुख्य क्रियापद. फॉर एक्झाम्पल कोणते ते आपल्या बोलण्यामध्ये येणारे? जाणे, येणे, खाणे, पिणे, उठणे, बोलणे, बसणे, ऐकणे, विचारणे, विचार करणे, हे सगळे काय झाले? ऑल दीज आर मेन वर्ब्स इन मराठी. तर हे जे मेन वर्ब्स आहेत याला आपण 5 फॉर्म्स मध्ये वापरतो इंग्लिशमध्ये. किती फॉर्म्स मध्ये वापरतो? 5 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वापरतो. हम्म. तर हा प्रकार काय असतो? तुम्ही राईस खाता? राईस काय काय बनतं राईसचं? भात, आणखीन पोहे, आणखीन सांगा रे ऑनलाईन वाले. शाबू. ऑनलाईन वाले शाबू त्याचा नाही बनत. त्याला वाटलं शाबू, शाबूचे तांदूळ असं म्हणतात. त्याला वाटलं मग ते तांदळाचे बनते. नाही. इडली, इडली. हा, बिर्याणी. डोसा, डोसा. बिर्याणी, हा, उपमा, हा, पुलाव. अनारसे. अनारसे. मंचुरियन. घरच्यांना विचारू नको, तुला काय माहिती अनारसे? भाकरी. ते घरच्यांनी कोणते सांगितलं? अनारसे सांग, अनारसे सांग. ओके, भाकरी. काय असेल ते समजलं. असे जसे त्या भाताचे वेगवेगळे फॉर्म्स बनवून आपण खातो, तसे या क्रियापदांचे वेगवेगळे फॉर्म्स बनवून आपण बनवून वापरतो. फॉर एक्झाम्पल वापरतो हे पण काय आहे? क्रियापद. मी तुम्हाला सांगितलं आपण फॉर्म्स बनवून वापरतो. या वाक्याचा शेवट कशाने झाला? वापरतो या शब्दाने झाला. तर वापरतो याचं ओरिजिनल रूप काय? वापरणे. याचा मूळ धातू काय? वापर. आणि मूळ धातूला जे काय लागतं ते ने आहे, आणि दॅट इज युअर सफिक्स. मराठीमध्ये सफिक्स झालं तर त्याला म्हणतो आपण, सॉरी मराठीमध्ये काय म्हणतो माहित नाही, इंग्लिशमध्ये त्याला सफिक्स म्हणतो. आणि ते मराठीमध्ये शेवटी असल्यामुळे इंग्लिशमध्ये उलट येतं. कसं येतं बघू आपण. चला. तर मुख्य क्रियाबद्दल थोडीफार आयडिया आली. काय असतं हे? मुख्य क्रिया सांगणारे शब्द कोणते? ज्याला शेवटी सहसा ने लागतं. त्याला आपण मुख्य क्रियापद असं म्हणतो. बरोबर. यांना सहसा मूळ धातूला ने झालं की याला ओरिजिनल रूप असं आपण म्हणतो. फाईन. फॉर एक्झाम्पल बघा, मेन वर्ब्स. आता हे आपण किती फॉर्म्स मध्ये अभ्यासतो इंग्लिशमध्ये? 5 फॉर्म्स मध्ये. हा. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म काहीच लिहू नका कारण तुम्हाला माहित नाही, त्याला आडवी वही करावं लागेल तुम्हाला. थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म आणि फिफ्थ फॉर्म अगोदर समजून घ्या. त्याचे रोज आणि कॉलम्स आपण बनवून घेऊ, म्हणजे लिहायला सोपं पडेल. जो 5वा फॉर्म आहे त्याला आपण 2 प्रकारात अभ्यास, ए ग्रुप आणि बी ग्रुप. म्हणजे करता ए ग्रुपचा असेल तर तो इथं लिहू आपण, करता बी ग्रुपचा असेल तर इथं लिहू. ए मध्ये कोण कोण आहे तर बघू आपण. समजून घ्या. हे तुम्हाला बेसिक्स तर झाले तरी पण तुम्हाला मुद्दाम मी रिवाइज करतोय. फर्स्ट फॉर्म ने, सेकंड फॉर्म सांगा ला, ल, ली, ले, लो, ल्या. मूळ धातूला हा शब्द लागला की म्हणायचं हा सेकंड फॉर्म आहे.
आणि याच्या अगोदर एक ले आलं तर तुम्हाला थर्ड फॉर्म आहे लेला. याच्या अगोदर एक ले लावा, काय होईल मग दुसरं लेल. हा लेली, लेले, सुनंदन लेले, लेलो, लेल्या. कसं आहे हे बघू आपण 2 मिनिटात. मूळ धातूला ने लागलं की फर्स्ट फॉर्म, मूळ धातूला ला लागला की सेकंड फॉर्म. हे ला ल ली ले लो ले ल्या. हा? आणि त्याच्या अगोदर आणखी एक ले लागलं तर मग थर्ड फॉर्म. फोर्थ फॉर्मला काय ने काढायचं, हे बघा असं काढायचं आणि काय लावायचं त लावायचं. आणि त ला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण आयएनजी म्हणतो. ठीक आहे. आता ए ग्रुप मध्ये पाचवा जो फॉर्म आहे तो सांगतो सवय. काय सांगतो हॅबिट. काय सांगतो हॅबिट सांगतो सवय. जर ए ग्रुपचा सब्जेक्ट असेल, आता ग्रुप ए ग्रुपचे सब्जेक्ट कोणते कोणते आय वी यू दे यांच्यापैकी काय असतील सर्वनाम, काय असतील पर्सनल प्रोनाउन्स जर यांच्यापैकी असतील तर ए ग्रुप. आणि नाव असेल नाव तर काय अनेक वचन नाव येतं. काय तर अनेक वचन नाव. याचा अर्थ हे अनेक वचन असं मला म्हणायचं नाही. हा, याचा अर्थ हे अनेक वचन आहे असं मला म्हणायचं नाही. समजतंय. बी ग्रुप मध्ये कोण कोण येते बघा. जर प्रोनाउन्स पैकी असेल तर कोण कोण येईल ही शी किंवा इट, हे बी ग्रुप मध्ये येतं. आणि नाव आलंच तर नाव काय येतं एक वचन नाव. एक वचन नाव. इथं मात्र योगायोग आहे. पर्सनल प्रोनाउन्स देखील सिंग्युलर आहे आणि नाव असलं ते देखील सिंग्युलर आहे. मात्र हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. त्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सनचा प्लुरल. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुषचा अनेक वचन आहे. बाकी थर्ड पर्सन सिंग्युलर सगळं नाव असेल किंवा प्रोनाउन असेल ते कुठे येतं बी ग्रुप मध्ये येतं. आणि त्याप्रमाणे बर सवय सांगताना आपण काय करतो क्रियापदांच्या शेवटी काय येतं बघा तो, त, ते, ता. जसं आपण इथं लिहिलं ना ला लिहिले तसं इथं इथं येतंय त, इथं येतंय ने. इथं शेवटी काय येतं तर तो, त, ते, त्या, त. ती येत नाही. सवय कोणाची सांगा ती कुठे येते मला सांगा. ठीक आहे. आता या क्रियापदांचे फॉर्म्स बघताना आपण काय करायचं सगळ्यात पहिलं सब्जेक्ट सिलेक्ट करायचा. काय करायचं सब्जेक्ट. कोणासाठी क्रियापद वापरायचे. समजा एखादं क्रियापद सांगा मला मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापद म्हणजे काय वाक्य सांगा मला. येस ऑनलाईन वाले नवीन विद्यार्थी फोर्थचे विद्यार्थी मला आज तुम्ही जे काय वाक्य बोलले किंवा जी वाक्य ऐकली ती वाक्य सांगा मला. चला फक्त फोर्थचे विद्यार्थी. बोला बोला रे तुम्ही काय ऐकलं आणि काय बोलले आज. लवकर. नाही बोलता येत ऑनलाईन वाला गप्प बसा. नको टाइम संपला. चला तुम्ही सांगा. कोणी सांगा. मी आज अभ्यास केला हे कोण म्हणलं कोणीच नाही म्हणलं. मला प्रॅक्टिकल वाक्य बोला. आय वॉन्ट प्रॅक्टिकल सेंटेन्सेस. तुम्ही काय विचार करता नका बोलू काय बोलले आणि काय ऐकलं बिकॉज तोच आपला अल्टिमेट एम आहे ना. बरोबर. तुमचा अल्टिमेट एम काय बोलायचंय जे तुम्ही बोलतात ते जे बोलतात तेच बोला ना. हा ए ऑनलाईन बंद करा माईक. बघितलं ना मी तेच सांगितलं. हे कोणाला बोलला जे बोललाच नाही ते बोलणार कशाला. जे बघितलं मी 7 वाजता पाणी भरले हे 7 वाजता पाणी भरले हे कोणाला बोलू नाही. पण तुम्ही काय बोलले आज तुम्ही किती बुद्ध आहे तुम्ही रे. आता या प्रसंगाला तुम्ही आज काय बोलले तुम्हाला आठवतं का नाही. सगळ्यांचं शॉर्ट टर्म मेमरी लॉस. हा असं कोणाला बोलला काय म्हणला. मी जेवायला जातो का चाललो. मी जेवायला जातो बरोबर. हा तुम्हाला सांगतोय मराठी किती व्यवस्थित बोलता. मी जेवायला जेवायला जातो. जा ना. नाही चुकलं ते. मी जेवायला असंच बोलतो आपण मी जेवायला जातो.
ओके, मी जेवायला, परंतु मी जेवायला दररोज 1 वाजता जातो, हे वाक्य बरोबर आहे. सो मी जेवायला चाललोय हे योग्य वाक्य. मी जेवायला जातो हे चुकीचं वाक्य मराठीमध्ये. मी जेवायला जातोय, जात आहे योग्य वाक्य. जातो हे काय सांगतंय, सवय सांगते. मी जेवायला जातो, किती वाजता जातो, दररोज 1 वाजता जातो. मग मी जेवायला जातो, मग मी ते म्हणतो मी काय करू, तुम्ही जाता, मी पण जातो. पण मी जातोय यालाच आपण तुम्ही काय म्हणता, मी जातो. याचा अर्थ तुम्ही मराठी. गायकवाड सर बरोबर आहे का, येस आले सर. का, येस सर. येस सर. बरोबर का? असंच आहे ना. मी हो, yes. जेवायला जातो जर कोणी म्हणलं तर ते त्या ठिकाणी त्या क्षणाला तो मराठी चुकीचं बोलतोय. त्याला सांगायचं तो मी जेवायला जातो नाही, मी जेवायला जातोय, चाललोय किंवा जाऊ का, असं. मी जेवायला जातो हे वाक्य काय सांगतं, त्या कर्त्याची सवय सांगतं. बरं, किती वाजता जातो, दररोज 1 वाजता जातो. मग ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग मी जेवायला जातो, ठीक आहे ना, मी पण जातो दररोज. पण मी जेवायला चाललो आहे, जात आहे, जातो वाक्य मराठीत चुकलेलं आहे. तात्पर्य, आपण आपली भाषा योग्य पद्धतीने बोलतो का, प्रश्नचिन्ह आहे. बरोबर. तात्पर्य, मी जेवायला जातोय हे वाक्य आपण गृहीत धरलं तर या वाक्यामध्ये जातोय, तर शेवटचं ये काय आहे, ये हे आहेचा अपभ्रंश आहे. मी जेवायला जातोय, जात आहे, जात आहे, जातय, जातय, जातोय, असं झालं. जातो आहे, जातोय, ये म्हणजे आहेचा अपभ्रंश आहे. याचा अर्थ ये म्हणजे आहे, आणि आहे हे आपण काल शिकलो. ये म्हणजे आहे आपण काल शिकलो. काय शिकलो, आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे. कोणतं, प्रायमरी ऑक्सिलरी, शिकलो की नाही काल, बरोबर. तर आहेचा आज विचार नाहीये, तर आहेच्या शेजारी बघायचं. आहेच्या अगोदर काय आलंय, जातो, आलं की नाही, जात, जात, जात कुठे येते बघा, तर मी सांगितलं तुम्हाला, तर कुठे येते, इथे एक आहे आणि इथे एक आहे. मात्र हे सवयीचं आहे आणि हे चालू क्रियेचं आहे. जात आहे, आहेचा विचार गेला. आता जात हा शब्द जर आपण गृहीत धरला तर या शब्दाचा मूळ धातू आहे जा. खाणे या शब्दाचा मूळ धातू आहे खा. मग खा, पहा, बोल, बस हे काय आहेत, मूळ शब्द आहेत. आणि याला मग ने लावलं की मग आपण आपल्या अभ्यासामधील फर्स्ट फॉर्म तयार होतो, पहिलं रूप तयार होतं. मग जा या शब्दाला आपण ने लावलं तर काय होतं, जाणे. आता जर जाणे हा शब्द आपल्याला बोलायचा आहे, जाणे हे क्रियापद बोलायचं आहे, तर आपल्याला कोणत्या कर्त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, कोणत्या कर्त्याच्या संबंधात बोलायचं याला, हा अगोदर आपल्याला कर्ता सिलेक्ट करावा लागेल इथं, या दोघांपैकी, कारण एवढेच कर्ते आहेत. मग याच्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, इकडे बदल करावा लागेल. मग ला का, लो का, ली का, कसं काय समजणार, याच्यापैकी सांगा. मी आहे ना, मग मी आलं आपलं. मग कोणता ग्रुप आला, ए ग्रुप आला, 5व्यातला, हा डॅश. हा कसं काय येईल, हा निवडला, याच्यासाठी आता विचार करायचा आपल्याला. आपला विचार कोणासाठी करायचा आहे, मी साठी. मग मी इथं काय होईल, जातो, इथं काय होईल, काय होईल, जातो. आता मी पण काढून टाकायचं, कारण का आपण इथं काय बघतोय, फक्त वर्ब बघतोय. आता आपल्या डोक्यात ठेवायचं कोणासाठी बोलतोय आपण, मी साठी बोलतोय. म्हणून मी साठी काय आलं, जातो हा भाग आला. ठीक आहे. आता इकडे जाऊ आपण, जाणे, जाणेला आपण म्हणतो टू गो. काय म्हणतो, जाणे इंग्लिश मध्ये टू गो. ने म्हणजे टू, जा म्हणजे गो, एवढं आहे. म्हणजे काय होतं, हे इट इज काइंड ऑफ प्रिपोजिशन हिअर. हे ने इकडं आलं आणि जा इकडं आलं. प्रिपोजिशन तुम्हाला शिकवलं का मी, नाही शिकवलं तर पुढे होईल. मग इकडे काय होईल मला सांगा, जाणेचं ला लावून काय होईल, ला लावा जाणेला, जाला होईल का, हा गेला. कोण गेला, मी गेला होईल का, मी साठी काय होईल, मी, बोला रे ऑनलाईन वाले, मी काय गेलो. हा इकडे काय होईल, मी गेलेलो. बरोबर, करेक्ट आहे, मी गेलेलो, बरोबर. आणि मी इकडे काय होईल, जात आहे. आणि इकडे काय होईल, मी जातो. सवय सांगायची म्हणलं तर माझे, मी जातो, दररोज 12:30 वाजता जेवायला जातो. म्हणून सर मी तुमचा फोन उचलत नसता, उचलला असता. बरोबर आहे का गायकवाड सर, तुमचं नाही म्हणत मी.
हा ओके. टू गो सेकंड फॉर्म काय होईल? गेलो, वेंट. याचा अर्थ वेंटचा अर्थ गेलो आहे, गेलोचा अर्थ वेंट आहे. मी असं का सांगितलं? तुम्ही असा अभ्यास करायचा. गेलो म्हणजे वेंट करायचे, वेंट म्हणजे गेलो नाही. जर तुम्ही वेंट म्हणजे गेलो अभ्यास करताय, याचा अर्थ बघा काय इंग्रजांची पॉलिसी होती, किती सुंदर षडयंत्र होतं हे, की फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. आणि आजही अक्कल नाही. माझ्याकडे इन्क्वायरीला येतात लोक, सर इंग्लिश सगळं समजतंय हो, मला पण बोलता येत नाही. अरे हे षडयंत्र आहे इंग्रजांचं. त्यांनी काय शिकवलं? गो म्हणजे जाणे अभ्यास कर शिकवलं. म्हणजे गो जर म्हणलं ऐकलं तर जाणे समजावं तुम्हाला. मात्र जाण्यापासून गो पर्यंत जाता येऊ नये म्हणून तशी डिक्शनरी आणखीन नाही आहे का? आणखीन समजलं नाही म्हणे आम्हाला 75-80 वर्ष झाले. काय समजतं तुम्हाला? इंग्रजांचं षडयंत्र आणखीन समजलं नाही. त्याने फक्त आज्ञाधारक बनवलं. बोलायला जर त्याने जाणे म्हणजे गो असा अभ्यास केला असता, टू गो, किंवा गेला म्हणजे गो वेंट असा अभ्यास केला असता, आपण म्हणलं असतं गो बॅक, म्हणलं असतं की नाही? तात्पर्य आपण त्यांना उत्तर दिलं असतं ना. परंतु त्यांनी फक्त बोलायचं, आपण ऐकायचं, आणि आज्ञाधारकपणा आपण अनेक वर्ष जोपासला. तात्पर्य आता मात्र काय करायचं? गेलो म्हणजे वेंट असा अभ्यास करायचा, तर तुम्हाला बोलता येईल. प्रॅक्टिकल करून बघा. काही लोक ऐकू नका माझं, ते वेंट म्हणजे गेलो करा, तुम्हाला बोलता येणार नाही. जे गेलो म्हणजे वेंट बोलतील, अभ्यास करतील, त्याला मात्र बोलता येतं. सो हे तुम्हाला पुढे गेल्यावर समजेल. चला, गेलेलो म्हणजे काय? गॉन. जात म्हणजे काय? बघा, मूळ काय? गो. आणि त म्हणजे काय? आयएनजी, गोईंग. आणि जातो, जातो मी वरच्या लाईन जातो. मग काय इथं? गो. इथं आलं तर काय आलं असतं? गोज. मात्र इथं आपल्याला सध्या अभ्यास करायचा नाही, पुढच्या क्रियापद बघू. मात्र इथं काय आलं असतं? गोज आलं असतं. काय आलं असतं? गोज. बर, आता हेच क्रियापद आपण दुसऱ्या पद्धतीने लिहायचं का? तो जेवायला जातो, लिहायचं का? मग तोला काय होईल? दुसरं क्रियापद घेऊ आपण. तोला काय होईल? इकडं इकडं डॅश आलं. हा, तोला काय होईल? पहिला अगोदर इथे सिलेक्ट करायचं. तोला गोज. तो इकडे येईल का? इकडे नाहीच आहे, डॅश येईल इकडं. बर, इथं जाऊ आपण आता. जाणे, टू गो. तो साठी काय होईल सांगा मला? हे जाणे झालं समजा. इथं काय आलं? जाणे झालं. हा, टू गो फर्स्ट फॉर्म आणि इन्फिनिटिव्ह मध्ये वापरतो आपण हे. इकडं तो काय गेला, काय होईल? तो गेला. इकडे काय होईल? सॉरी, काय होईल? हा, वेंटच होईल. वेंटचा अर्थ इथं काय आलं? गेला आलं. इथं काय आलं? गेलो आलं. कशावरून आलं? सब्जेक्ट करून. बरोबर. पुढं, तो गेलेला आहे होता असेल, मग काय? इंग्लिश मध्ये एकच आहे, गॉन. सगळ्याचे अर्थ आहेत, सब्जेक्ट प्रमाणे अर्थ निघतो है ना. इकडं इकडं मात्र एकच येईल, जात करता. सब्जेक्ट कोणता आहे असू द्या. सो इथं काय येईल? गोईंग. इथं आलं डॅश, इथं आलं गोज. चला, पुढचा व्यक्ती पुढचं वाक्य बोला, कोणतंही वाक्य असू द्या. काय ऐकलं किंवा काय बोलले हे बोला. चला, ऑनलाईन वाले बोला रे, कोणतरी रॅन्डमली बोला. नाव नाव सांगा आणि बोला. ऑनलाईन वाले एक जण बोला, कोणी नवीन मधलं बोला. नवीन मधला व्यक्ती बोला, बोला रे. हा, ऑनलाईन बोला लवकर, टाइम संपला, बोल नका. हा, सांगा, कोणी सांगा. हा, कोणती? हा, हा, फ्री फायर. मी गेम खेळायची बंद केली. आणि इथं काय वाक्य? इथं शेवटी काय आलं? लीन आहे रे. शेवटी काय आलं शब्द? केली, करणे, है ना. आता बंद करणे, इथं काय आलं? क्लोज नाही म्हणता इथं. क्लोज म्हणजे एखादे शटर वगैरे बंद करणे, त्याला बंद करणे. इथं काय केलं? स्टॉप केलं. हा, इथं आपण क्रियापद घेऊ. बंद करणे, काय काय क्रियापद आहे? बंद करणे. हे कोणाला बोलला तू? कोणत्या मित्राला बोलला? सगळ्यांना काय म्हणला? का? त्याने विचारून तुला ठेवतो का नाही? मग त्याने काय म्हणला? नाही म्हणजे तो काय म्हणला? उगाच म्हण.
अरे तो बंद केले का म्हणला तू? कशावर म्हणला बंद केले असं म्हणला? त्यांना विचारलं तरी. अरे बाबा त्यांनी काय विचारलं अभ्यासामुळं बंद केले असं का बोलला तू? त्याने अगोदर काय विचारलं? गेम. हा मग तू काय म्हणला? नाही. मी मी बंद केली कुठं आलं? तो म्हणला गेम खेळायला तर हा म्हणला नाही. मग मग नाही तूच म्हणतो नाही. नेमकं काय म्हणला तू? तो काय म्हणला बघा मी काय म्हणतोय माझं म्हणणं तेच आहे. प्रॅक्टिकली जे बोलतात तेच मला बोलला. तर नसेल बोललं तर प्रामाणिकपणे सांग सर मी बोललो नाही. बोलला का हे वाक्य? बघितलं का? आता दोन गोष्टी बोलला. तो म्हणला गेम खेळायला तर मी म्हणलो नाही. आता म्हणतो तो म्हणला गेम खेळायला तर मी म्हणलो गेम बंद केली. असू दे तात्पर्य समजून घ्या. तर हेच होतं आपल्याला माहित नसतं आपण काय बोलतोय आणि समोरचा आपल्याला चुकीचं पकडू शकतो का. तर या ठिकाणी दोन वेगवेगळे स्टेटमेंट आले समजून घ्या. तर मला प्रॅक्टिकलचे वाक्य बोला का आपल्या प्रॅक्टिकलच्या वाक्याचे देणं घेणं आहे. समज तुला तुम्हाला फिरवतोय पण नाही ह्याचा अर्थ फिरत होतोय ना. नाही फिरवत तर मग दोन दोन उत्तर कशाला सांगतोय आणि आपली सवय बनते. आणि मग आपण म्हणतो मी इंटरव्ह्यू मध्ये फेल कसं काय झालो याच्यामुळं. ही सवय राहते तर ही सवय बंद करायची. समजलं? ही सवय बंद करा. तो बंद करणे म्हणजे काय? टू स्टॉप. बंद कर म्हणजे स्टॉप. बंद करणे टू स्टॉप. हा आता बघा इकडे काय मी बंद केली. मग काय इथं मी बंद करतो. सवय मध्ये काय होईल? मी बंद करतो. इथं मी जातो. इथं तो जातो. बघा जातो साठी गोज पण येते जातो साठी गो पण येते. मात्र हे तो साठी आलं म्हणून गो झालं. हे मी साठी आलं म्हणून गो मध्ये आलं. कारण गो आलं कारण का मी हे ए ग्रुप मध्ये आहे आणि तो हा बी ग्रुप मध्ये. ए ग्रुप मध्ये जातोलाच गो म्हणतात बी ग्रुप मध्ये जातोलाच गोज म्हणतात हे लक्षात ठेवा. सो बंद करतो म्हणजे काय? इथं काय होईल? फक्त स्टॉप. इथं काय आलं असतं? स्टॉप आलं असतं. काय आलं असतं? मग याला काय येतं? इथं मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म येते. इथं काय येतं? मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म येतं. इथं मेन वर्बच्या फर्स्ट फॉर्मला येस और येस लागतं. मग येस कोणाला सांगतं? सहसा सहसा सगळ्याच इथं येणाऱ्या सगळ्याच वर्ब्सला येस लागतं. मात्र काही वर्ब्सला येस लागतं. ते कोणते? जर वाक्याच्या त्या क्रियापदाच्या शेवटी काय आलं? यस एस एच सी एच एक्स ओ किंवा झेड पैकी काहीतरी शेवटी आलं तर त्याला लागतं एस लागतं शेवटी. फाईन. सो टू स्टॉप बंद करणे कोण आहे? मी बंद करतो अशाचा अर्थ आला. मी असल्यामुळे बंद करतो. बरं इथं काय होईल? मी बंद काय केली. बरोबर. इथं काय होईल मग? डबल पीईडी स्टॉप. बर इथं काय होईल? मी काय बंद केलेली आहे. ऑनलाईन वाले काय झालं? माईक ओपन करू नका. स्टॉप. मी बंद करत आहे. इथं काय होईल? मात्र इथे गेम बंद करता येणार नाही. मी बॉल थांबवत आहे किंवा मी बंद सध्या आता बंद करत आहे. आतापर्यंत खेळलो आता बंद करत आहे. चालू टाइम संपला. बंद करत आहे. ठीक आहे. आय एम स्टॉपिंग चालतंय. किंवा मी बंद करतो. ठीक आहे. आता ही योग्य सवय नाही. पप्पांनी 2 वेळेस पाहिलं आता मी बंद करतो. ठीक आहे. आतापासून बंद करत आहे आणि मी बंद करतो. कधी करतो? जेव्हा जेव्हा कोणी मला बघतं किंवा पॉइंट आउट करतं तेव्हा मी काय करतो? बंद करतो. ही सवय आहे. ठीक आहे. प्रॅक्टिकली बोलताना मात्र आपण मी बघा मी जेवायला जातो असं म्हणतो. मात्र ते ग्रामॅटिकली चुकीचं असतं याची जाणीव ठेवा. मी आता बंद करतो असंच बोलतो आपण प्रॅक्टिकल मध्ये बोलताना. मात्र ते ग्रामॅटिकली पाहिलं तर ते चुकीचं आहे. बाय द वे. सो त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये फरक पडणार आहे असं नाही. इंग्लिश वेगळंच राहणार. इंग्लिश ऍक्च्युअल मध्ये चालणार. ठीक आहे. बरं आणखीन मला सांगा. सो इथं आपण 3 वर्ब्स बघितले. ऍक्च्युअली एकच वर्ब 2 वेळेस बघितला. कोणता? टू गो. एक वर्ब आपण 2 वेळेस पाहिला टू गो.
दोन कर्त्यांना कसा बदल होतो ते. बर, चला ऑनलाईन वाले आणखीन एखादं वाक्य सांगताय का? स्वराज, स्वराज सांग. मी सायकल खेळायची बंद केली. अरे गाढवा, तेच सांगतो रे, बंद केली. दुसरं एखादं वाक्य सांग ना. आणि आजचं वाक्य सांग. आज काय कोण बोललं तुला? स्कूलमध्ये गेला होता का? सरांनी एवढ्या लोकांनी काहीतरी वाक्य बोललं असेल कोणाला पण. वाक्य देऊ, त्यातलं वाक्य बोल, प्रॅक्टिकलचं वाक्य बोल लवकर. हा लास्टचा वर्ब घेतो आपण आता, सर बाकी मग ओरल घेणार आहे. हा सांग लवकर. कोण सांगतंय? अरे किती काय रे नमुने. हा, तुम्हाला आज वाक्य कोणी वापरलेलं सांगता येत नाही? काय नाव? ईश्वर. नाही, ईश्वरी सांग. हा, नो, ईश्वरी सांग. शुक्रवारी आपला आनंद मेळा आहे. शुक्रवारी शुक्रवारी आपला आनंद मेळा होणार आहे. शुक्रवारी काय? शुक्रवारी आनंद मेळा होणार आहे. ओके, शुक्रवारी आपला आनंद मेळा आहे या वाक्यामध्ये मुख्य क्रियापद आलंच नाही. हा, तर सांगा रे, तुम्ही नका सांगू तुम्हाला किती मूर्ख आहे रे. तुम्हाला एखादं वाक्य ज्याच्यामध्ये मुख्य क्रियापद आहे आणि कोणतरी बोललंय आज, ते वाक्य सांगता येत नाही. हा, आज मला बरं वाटत नाही. आज मला बरं वाटत नाही. बर, या वाक्यातलं आपण मुख्य क्रियापद घेऊ, वाटणे. काय घेऊ? वाटणे. सो आपण घेऊ, करता घेऊ, त्याला बरं वाटते. हा, वाटणे. ठीक आहे. सो वाटते कधी? जेव्हा जेव्हा तो औषध खातो त्याला बरं वाटतं. बरोबर, वाटते. बर, इथं काय लिहू आपण? वाटणे. वाटणे, टू फील. त्याला बरं वाटलं, औषध घेतलं त्याला बरं वाटलं. काय काय? फील, एफ ई काय? एल, ही फेल्ट. ही फील, ही फेल्ट. हा, इकडं वाटलेलं. काय होईल? फेल्टच आहे. मग इथं काय? वाटत, फेल्टिंग. फिलिंग, हा, फिलिंग. पुढं इथं डॅश. बरोबर, इथं व्हेरी नाईस, फील्स. येस लागलं. बर, आता सर मला सांगा, हे वेंट आहे तर इथं काय? लाल लिहिले लोल्या गेलो, सेकंड फॉर्म समजला. हे गॉन आहे, थर्ड फॉर्म समजला. वेंट गॉन, थर्ड फॉर्म समजला. तर हे स्टॉप सेकंड फॉर्म आहे आणि हे स्टॉप सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म आहे. इथं फेल्ट सेकंड फॉर्म आहे, इथं फेल्ट थर्ड फॉर्म आहे. आणि आपण शिकतोय इंग्लिश. एखाद्या व्यक्तीनं जर वाक्य वापरलं आणि त्या वाक्यामध्ये स्टॉप आलं तर ते फर्स्ट फॉर्म आहे का सेकंड फॉर्म? आता फर्स्ट तर नाहीच नाही, मग ते सेकंड फॉर्म आहे का थर्ड फॉर्म आहे? कसं ओळखायचं? कसं ओळखायचं सांगा मला. लाली लेलो, तुला इंग्लिश मध्ये सांगितलं, वाक्य इंग्लिश मध्ये ना. लाली कुठं भेटणार? लाला नाही भेटणार, लाली नाही भेटणार तिकडं. मग कोणाला विचारणार? त्याचा अर्थ तो काढायचा आहे. मात्र ते सेकंड फॉर्म आहे का? बर, तात्पर्य तेच आहे. म्हणजे ते स्टॉप ला म्हणजे या अर्थानं समजून घ्यायचं का त्या स्टॉपला या अर्थानं समजून घ्यायचं? कसं काय काय करायचं? इथं मोठा प्रश्नचिन्ह आहे. नवीन कोणी असेल, नवीन टीचर्स असतील किंवा नवीन ज्याने माझ्याकडून संकल्पना ऐकली नाही, असे लोक मला सांगण्याचा प्रयत्न करा. ज्यानं माझ्याकडून ऐकलेलं आहे त्यांनी सांगू नका. हा, ज्यांना ऐकलं नाही त्यांनी सांगा. तुमच्याकडे काय संकल्पना मला बघू द्या. काय? येस, एनीबडी न्यू?
सांगतो मी जास्त वेळ न घेता. हे सेकंड फॉर्म जगामध्ये फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी वापरला जातो. तो आहे सिंपल पास्ट टेन्स. कुठं आहे? आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब येत नाही ओरिजिनल रूपामध्ये. मग इथं काय लागतं? इथं हेल्पिंग वर्ब येतच नाही. काय येत नाही? हेल्पिंग वर्ब येतच नाही. आणि हे हेल्पिंग वर्ब शिवाय येत नाही. थर्ड फॉर्म हा हेल्पिंग वर्ब शिवाय येत नाही आणि सेकंड फॉर्म हा हेल्पिंग वर्ब बरोबर कधीच येत नाही. फॉर एक्झाम्पल, मी थांबलो. हा, फॉर एक्झाम्पल, मी थांबलो. तर इथं होतं आय स्टॉप. आणि हेल्पिंग वर्ब कधी कुठे येतं? सब्जेक्टच्या नंतर येतं 2 नंबरला. इथं बघा, हेल्पिंग वर्ब आहे का? सब्जेक्ट नंतर डायरेक्ट स्टॉप चालय. याच्यात हेल्पिंग वर्ब नाहीच. हेल्पिंग वर्ब असतं कुठाला असतं? दोघांच्या मध्ये आलं असतं. इथे येतं. ठीक आहे. आणि एक ठिकाणी आहे मी थांबलो आहे. एका ठिकाणी आहे मी थांबलो आहे. याचं होतं आय हॅव स्टॉप. आता हे वाक्य बोलून तुम्हाला क्लिअरली समजेल की, फॉर एक्झाम्पल आणखी एक वाक्य सांगतो तुम्हाला मी. खेळ थांबला आहे. खेळ थांबला आहे. हे वाक्य आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये पुढे शिकणार आहोत सर्वात शेवटी. ठीक आहे. ऑनलाईन वाले ऐकायला येते क्लिअर माझं काय बोलतोय ते? यस सर. ओके, लक्ष द्यायचं. सर. दिसतंय पण बघा, खेळ थांबला आहे. काय होईल मग इथं? द गेम इज स्टॉप. बघा, या स्टॉपच्या अगोदर काय आलं? इज आलं. काय? इज हेल्पिंग वर्ब आहे. या स्टॉपच्या अगोदर काय आलं? हॅव आलं. काय? हे हेल्पिंग वर्ब आहे. या स्टॉपच्या अगोदर काय आलं? हेल्पिंग वर्ब आलं नाही. हा कोणता फॉर्म आहे? हेल्पिंग वर्ब शिवाय तू झोपेत आहे. झोप झाल्यावर परत बोल. अरे इकडे बघणार रे, हेल्पिंग वर्ब येत नाही. सेकंड फॉर्म हेल्पिंग वर्ब येतं. थर्ड फॉर्म तू याला राजरोज पण थर्ड फॉर्म म्हणतो. थर्ड म्हणला की नाही? झोपेत आहे. येताना तोंड धुवून येत जा, म्हणजे झोप उडून येत जा. मी थांबलो. कोणता फॉर्म आहे हा? सेकंड फॉर्म आहे. हा कोणता फॉर्म आहे? नवीन आलेलं. समजलं का? तर मी तर आज नवीन आलोय म्हणून नवीनच सांगतोय मी. हे काल सांगितलेलं नाही. नवीन आलेल्या लोकांनी असं नसतं, मी तर नवीन आहे. अरे मग हे पण नवीन आहे ना. हे कुठं शेअर देतोय मी? तू नवीन आला मग एका शेअर खाऊ घालतो यांना. नवीन आलं तर नवीन बनवलंय आजचं. तुम्ही घाबरून जाऊ नका. नवीनला नवीनच आहे. यांनी पण आजच करत हे लोक. समजलं? त्यामुळे नवीन लोकांनी असं नाही. तर मी तर आजच आलोय हो. मग काय झालं? आजचा सूर्य वेगळा आहे, कालचा सूर्य वेगळा होता. सिंपल आहे. ओके, तो समजला का? सेकंड आणि थर्ड मधला फरक देखील समजला. सो हे सगळे काय आहेत? मेन वर्बचे फॉर्म्स आहेत. आता आपण ओरली 3-4 मेन वर्ब बघू. 3, 4, 5, 10, 15 कोणी सांगा मेन वर्ब. फक्त आता वाक्य नाही, फक्त मेन वर्ब सांगा. जाणे येणे, खाणे पिणे, उठणे बसणे बोलणे असे कोणतेही तुम्ही मेन वर्ब सांगा मला. त्याचा प्रकार सांगतो. आणि या प्रकारे आजपासून तुमचं आणखीन एक काम वाढलेलं आहे. नवीन नोटबुक करायची आणि दररोज अशा प्रकारे 7 वर्ब्स या पद्धतीनं लिहायला चालू करायचं. वाढलं का? ऑनलाईन वाले समजलं का मी काय बोललो ते? या प्रकारे डेट टाकून दररोज 7 वर्ब्स लिहायचे. ऑनलाईन वाले आता याच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी लिहिलेले आहेत ऑलरेडी तुमच्या पाठीमागच्या बॅचेसच्या. त्याच्यामधलं एक नाव सांगतो. काय नाव होतं त्याचं? काय नाव हो सर त्या? राजूरकर. राजूरकरच्या मुलीचं नाव काय? अनुष्का. अनुष्का. आहे का अनुष्का? अनुष्का आहे का आज? अनुष्का राजूरकर तिने लिहिलंय. अनेक विद्यार्थ्यांनी लिहिलं. आता तिनं बऱ्याच वेळा माझ्या संपर्कात आली आणि तिने सांगितलं की मी असाचे एवढे वर्ष चाललेत. त्या प्रकारे मुलांना दाखवा तिची नोटबुक. आणि तुम्ही दररोज तुम्ही पण सेपरेट नोटबुक करायची, अशी आखणी करायची आणि या पद्धतीने दररोज 7 वर्ब्स माझ्यासाठी लिहायचे. अर्थात ते तुमच्यासाठी असेल. ठीक आहे. म्हणजे मला चेक करण्यासाठी मला दररोज 7 वर्ब्स पाहिजे. जास्त लिहिले तर आणखीन चांगलं होईल. लवकर लग्न होईल मुलांचं. मुलींचं गॅरंटी आहे. ओके, समजलं का सगळ्यांना ऑनलाईन वाले?
ऑफलाईन वाले सगळ्यांना समजलं. दीज आर द टाइप्स ऑफ आणि फॉर्म्स ऑफ वर्ब्स. हा सांगा मला आता नुसतं वर्ब सांगा मला, मेन वर्ब सांगा, त्याचा मी काय करतो या या पद्धतीने तुम्हाला फॉर्म्स सांगतो. हा सांगा. लिहिणे बघा, पिलो. लिहिणे. थांब थांब थांब, लिहिणे आलं ना माझ्याकडे, एक वर्ब आलाय लिहिणे. लिहिणे हा लिहिणे. कोण आता कोणासाठी वापरायचं, समजा मुलं एसे लिहितात. मुलं कुठं आलं, ए ग्रुप मध्ये. मुले एसे लिहितात. आता मुलांना अनुसरून आपण काय करू, इकडे काय बदल होतो बघू. लिहिणे टू राईट, पहिले काय होईल, लिहिणे टू राईट. मुलांनी एसे लिहिला, ला आलं बघा. मुलांनी एसे लिहिला, सो रोट लिहिला. मुलांनी एसे लिहिलेला आहे, लिहिलेला, लेला आलं बघा, कुठे गेलं, लेला. सो रिटन, राईट टू राईट, रोट रिटन. मुले एसे लिहित आहेत सगळ्यांसाठी. सो लिहित आहेत, लिहित आहेत तुमच्या तुमच्या मराठीनुसार. हा सो रायटिंग. आणि मुले एसे दररोज लिहितात, किंवा सांगितलं जेव्हा सांगतात शिक्षक टीचर तेव्हा ते एसे लिहितात. सो राईट, राईट्स नाही. हा या ठिकाणी सिंपल फर्स्ट फॉर्म, इथं फर्स्ट फॉर्मला येस सॉरी येस. पुढं काय होतं तुझा वर्ब, काय होता ऑनलाईन वाला, कोण होतं, व्हॉट्स युअर नेम, पिलो. नाव सांग अगोदर. पिलोज मला डायरेक्ट. हा समर्थ. समर्थ, बरोबर आहे का. हा समर्थ. पिलो, काय पिला, काय पिला, पाणी. सांगा ना, पाणी पिलो, पाणी पिलो, बरोबर. पाणी पिणे. सो मी पिलो, पिलो तर इकडे आला है ना. मी पाणी पितो, मग इथं काय होईल, मी आलं, बरोबर. आता आपण म्हणू आपण म्हणू समर्थ पाणी पितो. समर्थ म्हणजे काय, एक वचन नाव आलं, बरोबर नाही. समर्थ पाणी पितो, पितो म्हणलं काय होईल, इकडं ड्रिंक्स येईल, बरोबर. ड्रिंक्स, इकडे काय होईल, पिणे टू ड्रिंक. समर्थ पाणी पिला, ड्रँक. समर्थ पाणी पिलेला, ड्रंक. समर्थ पाणी पीत आहे, होता असेल, पीत, ड्रिंकिंग. आणि समर्थ पाणी पितो, ड्रिंक्स. समजतंय का. या पद्धतीने तुम्हाला तुमचे वर्ब्स दररोज 7 वर्ब्स लिहायचे. ठीक आहे. दॅट इज गोइंग टू बी युअर रुटीन. गोइंग टू बी, गोइंग टू झालं का आपलं, चालू आहे. हे तुमचं रुटीन असणार आहे. बी आलं बघा, इथं काय आलं, गोइंग टू. असणार, नार, असणे म्हणजे काय, बी. मग असणार म्हणजे काय, गोइंग टू बी. समजतं का ऑनलाईन ऑनलाईन ना. सो दॅट इज, ते तुमचं रुटीन असणार आहे. दॅट इज गोइंग टू बी युअर रुटीन फ्रॉम टुडे. ऑल राईट, सगळ्यांना समजलं. तर होमवर्क, काय होमवर्क आहे आजसाठी, स्पेशल होमवर्क. याला रिपीट, बरं हे लिहून घ्या अगोदर, नंतर होमवर्क लिहून घ्या. हे लिहून घ्या व्यवस्थित. दिसतोय का बोर्ड सगळ्यांना व्यवस्थित, ऑनलाईन वाल्यांना. यस सर. येस आय एम बॅक. सगळ्यांना होमवर्क समजला. डिड यू ऑल अंडरस्टँड होमवर्क. यस सर. ऑल राईट. येस सर. सर्व हॅव पॉज, सर्व हॅव पॉज. Yes, Okay, we'll have pause. We'll have pause. We'll have pause. Bye bye. Bye, sir. Bye bye.